आदरणीय दादा जे काही बोलले ते मागचा पुढचा काय कंटेंट आहे हे आपण सगळ्यांना माहिती आहे की त्या जाहीर सभेच्या निमित्तानं आणि खरंच कामाचा आवाका जर आपण पाहिला, आपण सगळेजण प्रसार माध्यम म्हणून जेव्हा दादांचा दौरा पुणे शहरात असतो तेव्हा पहाटेपासून दादांबरोबर रात्रीपर्यंत फिरत असतो. आपली सुद्धा दर्शक होती आणि केवळ पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच कामाचा धंदा दादांच्या माध्यमातून ठेवलाय. आणि कुठेही निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही गेलो तर तिथला उमेदवार हा मतदारांना आश्वासन देत असतो की तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला आपल्या तालुक्याची जिल्ह्याची बारामती करून दाखवेल. म्हणजे बारामती हे एक रोल मॉडेल म्हणून महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचा प्रत्येक उमेदवाराचा प्रयत्न असतो. एका तर दादांनी त्या ठिकाणी काम केलंय आणि जे काम आहे ते महाराष्ट्राला दिसतंय. विरोधक सुद्धा सांगतात की आम्हाला बारामती करायची, याचाच अर्थ तितकं काम दादांनी केले, त्या दादांनी मांडलं. याच्यात चुकीचं काय? शरद पवारांची बारामती दादा कुठेही बोललेले नाहीये. दादांनी जे काम केलं, दादांनी जेव्हापासून राजकारण सुरू केलं तेव्हापासून त्यांनी जी कामं केली ती त्यांनी मांडणं, यात वावगं काय? 52% लोकप्रतिनिधी असं म्हटले, ज्यात शरद पवार येतात. दादांनी कुणाचं नाव घेतलेलं नाही. त्यांना जी भूमिका मांडायची ती त्यांची भाषाशैली तशी, त्या ओघामध्ये त्यांनी ते मांडलेले. मॅडम आम्हाला धन्यवाद. एक प्रश्न होता या प्रकरणामध्ये जे डॉक्टर जोशी आढळतील त्यांचं लायसन्स सस्पेन्शन करण्याकरता आपण मेडिकल काउन्सिलला रेकमेंड करणार का? इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आयपीसी गुन्ह्याची तरतूद याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे 2 अहवाल आल्यानंतर आयपीसी गुन्हा, मेडिकल असोसिएशन आणि या सगळ्यांच्या माध्यमातून धर्मादाय आयुक्त यांचा आलेला अहवाल यांच्या माध्यमातून कारवाई होईल. आदरणीय दादा जे काही बोलले ते मागचा पुढचा काय कंटेंट आहे हे आपण सगळ्यांना माहिती आहे की त्या जाहीर सभेच्या निमित्तानं आणि खरंच कामाचा आवाका जर आपण पाहिला, आपण सगळेजण प्रसार माध्यम म्हणून जेव्हा दादांचा दौरा पुणे शहरात असतो तेव्हा पहाटेपासून दादांबरोबर रात्रीपर्यंत फिरत असतो. आपली सुद्धा दर्शक होती आणि केवळ पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच कामाचा धंदा दादांच्या माध्यमातून ठेवलाय. आणि कुठेही निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही गेलो तर तिथला उमेदवार हा मतदारांना आश्वासन देत असतो की तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला आपल्या तालुक्याची जिल्ह्याची बारामती करून दाखवेल. म्हणजे बारामती हे एक रोल मॉडेल म्हणून महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचा प्रत्येक उमेदवाराचा प्रयत्न असतो. एका तर दादांनी त्या ठिकाणी काम केलंय आणि जे काम आहे ते महाराष्ट्राला दिसतंय. विरोधक सुद्धा सांगतात की आम्हाला बारामती करायची, याचाच अर्थ तितकं काम दादांनी केले, त्या दादांनी मांडलं. याच्यात चुकीचं काय? शरद पवारांची बारामती दादा कुठेही बोललेले नाहीये. दादांनी जे काम केलं, दादांनी जेव्हापासून राजकारण सुरू केलं तेव्हापासून त्यांनी जी कामं केली ती त्यांनी मांडणं, यात वावगं काय? 52% लोकप्रतिनिधी असं म्हटले, ज्यात शरद पवार येतात. दादांनी कुणाचं नाव घेतलेलं नाही. त्यांना जी भूमिका मांडायची ती त्यांची भाषाशैली तशी, त्या ओघामध्ये त्यांनी ते मांडलेले. मॅडम आम्हाला धन्यवाद. एक प्रश्न होता या प्रकरणामध्ये जे डॉक्टर जोशी आढळतील त्यांचं लायसन्स सस्पेन्शन करण्याकरता आपण मेडिकल काउन्सिलला रेकमेंड करणार का? इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आयपीसी गुन्ह्याची तरतूद याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे 2 अहवाल आल्यानंतर आयपीसी गुन्हा, मेडिकल असोसिएशन आणि या सगळ्यांच्या माध्यमातून धर्मादाय आयुक्त यांचा आलेला अहवाल यांच्या माध्यमातून कारवाई होईल. मॅडम